चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या 2 गटात वाद आहे आणि दोन्ही गटातील वाद आता शिगेला पोहोचलाय, तो गुंडगिरीपर्यंत पोहोचलाय। समृद्धी महामार्गावर बसमध्येच राडा झाला। वडेट्टीवार यांचे निवडून आलेले 14 नगरसेवक आपल्या परिवारासोबत पुण्याहून नागपूरला येत होते तेव्हा पहाटे ही सिने स्टाईल घटना घडली आहे। आमच्या लोकांनी त्यांना शिवीगाळी केली ही चुकीचं आहे, हे टोटली चुकीचं आहे। कारण की आम्ही त्या बसमध्ये होतो, आम्हाला माहित आहे की नेमकं काय झालं। म्हणून ज्यांनी पण हे कृत्य केलं आहे हे कृत्य अशोभनीय आहे। हे आपलेच काँग्रेसचे पक्षातले आम्ही, ते पण काँग्रेसचे आम्ही पण काँग्रेसचे, एकाच पक्षातून निवडून आलेल्या लोकांसोबत जर तुम्ही असं अशोभनीय काम करत असेल तर हे समाजामध्ये याची जी जाणार आहे दिशा जाणार आहे ही चुकीची जाणार आहे। तो मार्ग जो होता तो समृद्धी मार्ग, ज्याच्यावर 120च्या स्पीडनं गाड्या चालतात, अशा वेळेला जर गाडी थांबवणे आणि अचानक त्याच्यावर पाठीमागून गाड्या जर आल्या असत्या तर आज त्या बसमध्ये जवळपास 35च्या वरती एक आम्ही छोटे मुलं आणि सगळ्या आमच्या महिला भगिनी त्यामध्ये बसलेल्या होत्या। त्यांच्या जीवाला धोका झाला असता, ठीक आहे, देव तारी त्याला कोण मारी, हा प्रसंग तो टळला। परंतु असं कृत्य करून खरोखर एक पक्षाला लांछन लावणारं काम ज्यांनी केलं ते चुकीचं होतं। माझी एवढीच विनंती आहे की आपण आपल्याच लोकांना हानी पोहोचवून आपण सिद्ध काय करणार आहोत हेच आम्हाला कळत नाहीये। इस टाइप की धमकी ये बहुत गलत है, इसीलिए हम लोगों ने पूरे नगर सेवकों ने उनकर मिलकर वहां पर उनके ऊपर जो उन्होंने विरोध किया उसका हम लोग निषेध किए और पूरे जितने नगर सेवक लोग हैं पुलिस स्टेशन जाकर हमने जो लोग यहाँ पर आरोपी थे उनके नाम पे हमने कंप्लेंट डाला। मैं सरकार से विनती करूंगा, जो नगर सेवक लोगों ने, जो गुंडा प्रवृत्ति के लोगों ने, कुछ कांग्रेस के लोग इनमें हाथ है, उन पे कठोर कार्रवाई होने को ना, पार्टी की भी कार्रवाई होने को ना। जो कांग्रेस के लोग अपने कांग्रेस के लोगों को अपहरण करने की कोशिश कर रहे हैं और जो गुंडा प्रवृत्ति के जो लोग हैं जो हम पे हमला करने की कोशिश किए उनके ऊपर सख्त कार्रवाई होना चाहिए। महिला झोपले असताना त्यांनी महिलांना हात लावले, हात ओढून त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, पडदे हटवले आणि मुलं सुद्धा आमच्या सोबत होते। तर आम्ही इतके घाबरलो होतो, पण आमच्या सोबत आमचे सहकारी होते त्यामुळे त्यांनी खूप आमच्यासाठी त्यांनी लढले तिथं आणि त्यांचं आम्ही हे केलं। त्यांना अडूर भावनी त्यांना आमच्याकडे म्हणजे महिलांना जेव्हा छेडछाड करत असताना अडूर भावनी त्यांना बाहेर काढलं